नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याला सलाम केला. त्यांनी सांगितलं की 1 वर्षापूर्वी या ऑपरेशनमध्ये लष्कराने असामान्य धैर्य आणि अचूक रणनीतीचं प्रदर्शन केलं होतं. पीएम मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की ही कारवाई पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली होती. त्यांनी म्हटलं की संपूर्ण देश जवानांच्या समर्पणाला नमन करतो आणि भारत दहशतवादाविरुद्ध आपल्या कठोर धोरणांवर ठाम आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर भाजपला मदत करून निवडणुकीत गडबड केल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये आयोगाच्या मदतीने भाजपने अनेक जागांवर विजय मिळवला. या प्रकरणात त्या स्वतः सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि इतर टीएमसी नेतेही सहभागी असतील. टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी सर्व उमेदवारांना मतदारसंघ न सोडण्याचे आदेश दिलेत. तसेच गरज पडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा आणि केंद्राने हवे असल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी असा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक चंद्रनाथ यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली. ओव्हरटेक करून त्यांची कार थांबवत हल्लेखोरांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजपने या हत्येमागे टीएमसीचा हात असल्याचा आरोप केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने आरोप फेटाळत घटनेचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालमध्ये चंद्रनाथ रथ यांची हत्या झाल्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुवेंदू अधिकारी यांनी ही अत्यंत निर्घृण हत्या असल्याचं म्हटलंय. अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यापूर्वी मारेकऱ्यांनी परिसराची रेकी केली होती. त्यांनी ही घटना विधानसभा निवडणूक निकालानंतर 48 तासांच्या आत घडलेली मोठी राजकीय हत्या असल्याचं सांगितलं आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका केली. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनीही मृतांच्या कुटुंबियांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय केलाय. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 118 आमदारांचा आकडा त्यांच्याकडे नसल्याने थलापती विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा फेटाळला. दरम्यान सत्तेबाहेर गेलेले डीएमके आणि एआयडीएमके हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष एकत्र येऊन टीव्हीकेला सत्तेत येण्यापासून रोखू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्या नुकत्याच दिल्ली दौऱ्यावर असताना हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्यानंतर त्या विधानसभा सदस्य झाल्यात. त्यामुळे एकाच वेळी राज्यसभा आणि विधानसभा सदस्यत्व ठेवता येत नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं नमूद केलं आहे. उल्हासनगरच्या राजकारणात मोठा बदल झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक पाऊल उचललंय. पप्पू कलानी यांची सून आणि माजी महापौर पंचम कलानी यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सीमा आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली. ओमी कलानी यांच्या टीमने महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या समर्थनामुळे पक्षात नाराजी वाढल्याचं सांगितलं जाते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. उल्हासनगर हे पवार विचारांचे शहर असल्याने प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. बीएमसीने वाकोला धोबीघाट फिश मार्केटमध्ये मासे कापणे आणि स्वच्छ करणं यावर बंदी घातली आहे. परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता वाढत असल्याचं कारण प्रशासनाने दिले. यानंतर आता विक्रेत्यांना केवळ अख्खे मासे विकण्याचे आदेश देण्यात आले असून नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. या निर्णयामुळे स्थानिक मच्छी विक्रेते आणि कोळी महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्राहकांना स्वच्छ केलेले मासेच हवे असल्याने विक्रीवर परिणाम होईल, तसेच उपजीविकेवर संकट येईल अशी त्यांची तक्रार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मुंबईतील कोळी बांधवांना मासळी बाजारात मासे कापून विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय त्यांच्या उपजीविकेवर परिणाम करणार आहे असं म्हटलंय. तसेच चित्रे यांनी सरकारला आव्हान देत म्हटलंय की कोळी बांधव वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने मासे विकतात तसेच ते विकत राहतील. तसेच त्यांनी सवाल केला की जर अस्वच्छतेचा नियम लागू करायचा असेल तर चिकन आणि मटण विक्रेत्यांनाही जिवंत प्राण्यांबाबत तोच नियम लागू करणार का? या निर्णयामागे कोळीवाड्यांच्या जमिनीशी संबंधित हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा जलद निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या निर्देशनानुसार आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीने हे विशेष न्यायालय उभारलं जाते. या खटल्यासाठी विशेष तज्ज्ञांचीही नेमणूक केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
अशोक खरात यांच्या विरोधात दोषारोपपत्र पुढील आठवड्यात SIT कडून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधातील 9 प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला असून अटकेनंतर 2 महिन्यांच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचा SITचा प्रयत्न आहे. आतापर्यंत केलेल्या तपास आणि नोंदवलेल्या जबाबांच्या आधारे हे दोषारोपपत्र तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी तरुणीला अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय. तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तिने दावा केलाय की तिने हे सर्व लग्न स्वखुशीने केले नाहीत. तिच्या म्हणण्यानुसार 4 जणांनी तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन हे कृत्य करण्यास भाग पाडल्याचं तिच्या कुटुंबात आई, भाऊ आणि बहीण असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं तिने स्पष्ट केले. तिने अर्चना पाटील, तिचा मुलगा सागर, गणेश अंदुरे आणि त्याची पत्नी राधा अंदुरे यांच्यावर धमक्यांचा आरोप केला आहे. नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संशयित निदा खान हिच्यावर काही कर्मचाऱ्यांचं धर्मांतर घडवून आणण्याची जबाबदारी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. ती सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुंबई नाका आणि देवळली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये तिचं नाव वॉन्टेड आरोपी म्हणून ठेवण्यात आले. तपासात धार्मिक भावना दुखावणं, धमकावणं आणि संशयास्पद पद्धतीने दबाव आणणं असे आरोप समोर आले. SIT या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ठाणे शहरात पाणी कपातीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. MIDCच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार शुक्रवारी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे साकेतसह अनेक भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून टँकरसाठी लांबच लांब रांगा लागल्यात. सोसायट्यांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने नागरिक महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यातील काही गावांमध्ये आता पारंपरिक 7/12 उतारा बंद होणार असून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हा निर्णय लागू होणार आहे. ग्रामीण जमीन जेव्हा शहरी वापरात बदलते तेव्हा त्या जमिनींसाठी 7/12 ऐवजी प्रॉपर्टी कार्ड अधिक सोयीचं आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या बदलामुळे नागरिकांना जमीन नोंदी ठेवणं आणि व्यवहार करणं अधिक सोपं होणार आहे. महाराष्ट्रातील हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे नागरिक त्रस्त झालेत. उन्हाळ्यात कधी जोरदार ऊन तर मध्येच पावसाच्या सरी यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानुसार पुढील 4 दिवसात राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीनंतर काही भागात तापमानात थोडी घट नोंदवली गेली. एकूणच पुढील काही दिवस पुन्हा उष्णता वाढण्याचा अंदाज असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी हा नवा उपक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील तसेच परदेशातील नामांकित संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. यात इस्रो आणि नासा सारख्या संस्थांचाही समावेश असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणं असून नवा उपक्रम आणि संशोधनाची आवड वाढवणं हा आहे. सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर 33 धावांनी विजय मिळवत दमदार कामगिरी केली आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्सने 235 धावांचा मोठा डोंगर उभा केला. ईशान किशन, हेनरी क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात आणि मधली फळी अपयशी ठरली. कुपर कॉलोनीने नाबादी शतक झळकावलं तरी इतर फलंदाजाकडून साथ न मिळाल्याने पंजाब 20 षटकात 7 बाद 202 धावांपर्यंतच पोहोचू शकला. मेट गाला 2026 मध्ये ईशा अंबानीने भारतीय परंपरा आणि आधुनिक फॅशनचा संगम असलेल्या आपल्या खास लुकने सर्वांचं लक्ष वेधलंय. गौरव गुप्ता यांनी डिझाईन केलेली सोन्याच्या धाग्यांनी विणलेली साडी, डायमंड स्टडेड ब्लाउज आणि निजामकालीन सरपेच हे तिच्या लुकचं मुख्य आकर्षण ठरलं. तसेच 150 तासात तयार केलेला अनोखा गजरा, सुबोध गुप्ता यांचं आर्ट स्कल्पचर आणि आई नीता अंबानीच्या दागिन्यांची तिचा संपूर्ण लुक अधिकच राजेशाही आणि कलात्मक बनवला आहे. रितेश देशमुखचा बहुचर्चित राजा शिवाजी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.35 कोटींचा दमदार ओपनिंग मिळवत रेकॉर्ड ब्रेकला सुरुवात केली. पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने जोरदार कमाई केली आणि एकूण गल्ला जवळपास 50 कोटींपर्यंत पोहोचवला. 6व्या दिवशी चित्रपटाने 4.25 कोटींची कमाई केली असून 6 दिवसात एकूण भारतात 48.65 कोटी रुपये कमावले. या कामगिरीमुळे राजा शिवाजी आता मराठी चित्रपटांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.